नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू आहे। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी पगारवाढ ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते। 8व्या वेतन आयोगाचा सर्वाधिक लाभ लेवल 1 ते लेवल 6च्या कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू झाली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत यावेळी पगारवाढीचा दर अधिक असण्याची शक्यता असून 18 ते 24% दरम्यान राहू शकतो। यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका फिटमेंट फॅक्टर बजावणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षेत आहे। अधिकृतपणे 8व्या वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू झाला असला तरी प्रत्यक्ष पगारवाढ हातात येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे। तज्ज्ञांच्या मते जर फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन थेट 18,000 रुपयावरून 34,560 रुपये होऊ शकते। तसेच पेन्शनधारकांसाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे। 8व्या वेतन आयोगानंतर होणारी पगारवाढ ही प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात पगार नक्की कितीने वाढणार आणि कोणत्या लेवलला किती फायदा होईल याबाबत उत्सुकता आहे। प्राथमिक अंदाजानुसार 8व्या वेतन आयोगाचा सर्वाधिक लाभ लेवल 1 ते 6 कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्ता किती टक्क्याने वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अंमलबजावणी थकबाकी जरी हा आयोग 2026 पासून लागू झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण होण्यासाठी 2027 पर्यंतचा वेळ लागू शकतो। मात्र कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण जानेवारी 2026 पासूनच मधला कालावधी हा थकबाकी म्हणून दिला जाणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।